कोण आहे? कोणी नाही. पत्र आलंय. कोणाचं आहे? तुझं आहे. बघू. हा, ईबे मधनं आलेलं आहे. ईबे वरनं काहीतरी आलंय. काय आहे? याची वाट बघत होतो मी खूप दिवस. काय ते तर सांग. गुपित, सिक्रेट सिक्रेट आहे. आईकडे सिक्रेट ठेवतो. तुझ्यासाठीच आणलंय. माझ्यासाठी? हो, गंमत आहे. आपल्याकडे पाव कापायचा पाट आहे. हो. नारळ पण आहे ना एक. हो. आणतेस जरा? का नारळ कापायचंय तुला? तुला गंमत सांगतो बघ, काय तुला मजा येईल. हा झाला पाव कापायचा पाट. आणि ही गंमत. खोबरं किसायला $2 मिळालं ईबे मध्ये. ए मम्मी, ये गंमत पाहायला ये. ये ऐस पैस बैस. खोबऱ्याची किसणी. छानच झाली रे. आता आण नारळ. मिरच्यात ना घरामध्ये. हो. खोबरं किस, मी किसेन, घाबरू नको. आणि मग तळलेल्या मिरच्या करूया, भरलेल्या मिरच्या. छान. ते करायच्या आधी मी सांगते ते ऐक. त्या 3 डोळ्यांपैकी एक डोळा फोडायचा असतो. का? हा, पाणी काढायला. पाणी काढायला. आता कुठे वेळ आहे आपल्याला? आपल्याला पाहिजे खोबरं. मी बघतो फोडू आहे ना, कोयत्याने करतो. नाही झाला तर विटेने करतो. असं ना? दे पाऊ ताट. देत दे. असंच बसतात ना. वान बसायचे वान देत खाली, आपल्याला सवय नाही. होतंय का? हो. मी दमलो इथे खाली बसून. ही तुझी आयडिया बरी आहे. शक्तीपेक्षा युक्ती श्रेष्ठ. किती वर्ष झाली मला भरलेल्या मिरच्या खाल्ल्या नाहीत. हे असे 2 भाग करून घ्यायचे. पूर्ण नाही, नुसती चीर द्यायची. आणि काय लागतं याला बनवण्यासाठी? खोबरं, शेंगदाण्याचं कूट आणि मीठ. एवढ्याच वस्तू फक्त? एवढंच. असे 2 भाग करून घ्यायचे आणि यामध्ये त्यांचं मिश्रण करायचं आणि ते भरायचं. एवढं सोपं आहे का? एकदम. माझ्यासाठी आपण एवढे वर्ष थांबलो. चवीप्रमाणे मीठ घालायचं. हे असं मिसळायचं. आता हे यात भरायचं. एवढं सोपं आहे मला माहिती असतं तर मी स्वतःहून केलं असतं. मुळात ही मिरची तिखट नसते. अच्छा. आता या मिरच्यांमध्ये अनेक प्रकारचं मिश्रण भरता येतं. बटाट्याचं, खिम्याचं. किंवा होईल तेव्हा होईल. हे कधी होणार आहे? हे आता 2 मिनिटात होईल. हे बघ. खोलगट तवा हवा पाहिजे होता नाही का? ते खोबरं खाली तळलं गेलं पाहिजे काय? जरासं, जास्त नाही. मिरची तळली गेली पाहिजे, हे विशेष. किती वेळ लागतो याला? झालं आता. हो. एवढ्या लवकर? हो. मोठी मिरची मला दे. दिसायला तर मस्तच आहे का? ठीक आहे, तुला मोठी मला.
किती वर्षांनी खाल्ले. चामारी पडली माझी मिरची. 2च केल्यास? हो. मला दे अर्धी. पुढच्या एपिसोड मध्ये